शिकलंय नामासी विनमुख तो कीर्तन आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. माणसं आहेत काही लोकपती करोडपती अवलादी 10व्याच्या दिवशी जर इस्टेट पेटवली ना तर वर्ष श्राद्धापर्यंत धोर निघल एवढी इस्टेट आहे. पण सप्त्याला वर्गणी 1100 रुपये त्याच्यात 1000ची नोट खोटी सप्ताह कमिटीने ती आमच्या पाकिटात दिली. आता काय बोलायचं मला 9 नोटा खोट्या आल्या मागच्या महिन्यात 9 हजाराच्या. तेव्हापासून मी मोजायला लागलो नाही तर मोजीत नव्हतो मला. दिवसभराचे दुसऱ्या दिवशी सकाळी मोजायचं आता झोपतच नाही तसा मोजूनच झोपतो. लय हलकट काय ते इस्टेटीला आगला होता. एकच वाक्य सांगतो नामाचं महात्म्य कळलं नाही ना बाकी सगळं व्यर्थ जेव हरवीन जन्म नरकाची बाई. काहींना इस्टेट मोकार आहे पण देव बदला घेतो त्यांचा. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही. काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या 3ही फेल गेल्या नाही जमलं. देव जमून देत नाही काय म्हणतो. काहींना म्हणते आणि परत 4 वाक्य आहे का. शरीर शुद्ध होईल स्नानानं नीट आहे का बरं का. शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं. दान धर्म करायचंच नाही. कीर्तनकार माणसाने सुद्धा 1 रुपया कमावल्यावर 10 पैसे दान धर्मात घातले पाहिजे तरच 90 दिन राहतील. नाही तर अटॅक बीपी झटका मग काही असेच मेले. जेव्हा बसला चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख. डिव्हिडंड गेला गॅच्युरिटी गेली मॅच्युरिटी गेली 7वा आयोगही गेला. काय आणि देव यांचा बदला घेतोच महाराज. ओवी 16व्या अध्यायात शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्य ही शास्त्राच्या बाहेर गेला का कार्यक्रम झालाच. हो भीमाशीच मरतात. जेवून देत नाही देव नुसतं ताटली का पाहतो. अरे खाय ना आलाय का बेवड्या काय रोग झाला का तुला. तू तर आषाढी एकादशीला अंडे खात होता ना आता काय रोग झाला तुला. साखर डायबिटीस वांग मुळव्यात खात नाही आणि मरतही नाही नुसतं उताने पडेल नुसतं पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा दूध कॉफी थोडी दारू नाही पिठलं थोडा रसा भंगार ओवी नव्या द्यातली आगा कर्मी जे केले कर्म झाले पुरावा त्याला झाड जाणे जे फुले मानस जाणे